नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाध्याय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेनचे 10 PYQs बघितले होते. ही सिरीज कंटिन्यू करत आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा दुसरा टॉपिक बघणार आहोत. त्याचं नाव आहे प्रिन्सिपल स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर आज ह्या टॉपिकचे आपण 10 PYQs बघणार आहोत. तर विदाउट एनी डिले लेट अस गो टू द टॉपिक. पहिला क्वेश्चन हा MPSC असिस्टंट प्रोफेसर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. व्हॉट इज दी विच इक्वेशन इज यूज टू फाइंड द अँगल थीटा पी ॲट विच द प्रिन्सिपल स्ट्रेसेस अकर. तर हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, tan 2 थीटा पी इज इक्वल टू 2 टाऊ XY अपॉन सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय. हा शियर स्ट्रेस आहे. नॉर्मल स्ट्रेस इन एक्स डिरेक्शन, नॉर्मल स्ट्रेस इन वाय डिरेक्शन. So 2 tau xy upon sigma x minus sigma y is the answer. दुसरा क्वेश्चन बघूया. MVI 2004 मध्ये आलेला आहे. त्याचबरोबर NRL GET 2021 नुमालीगड रिफायनरी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगची जी एक्झाम आहे 2021 तिथे आलेला आहे. इथे लक्षात घ्या, आपण जे क्वेश्चन्स घेतो आहोत मोस्टली मी ट्राय करतो आहे 2020-21 नंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते घेण्याचा, म्हणजे रिसेंट ज्या एक्झाम झाल्या त्यातनं क्वेश्चन्स घेण्याचा, जेणे आपल्याला ट्रेंड लक्षात येईल क्वेश्चन विचारण्याचा. खूप जुने क्वेश्चन्स करूनही आपल्याला काही फायदा नाही. तर रिसेंट जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते घेण्याचा इथे प्रयत्न आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल, जो जुना असेल तर तो इन्क्लूड केलेला आहे. द मॅक्झिमम शियर स्ट्रेस इन अ मोहर सर्कल इज इक्वल टू दी रेडियस ऑफ द मोहर सर्कल. तर मोहर सर्कल काय आहे ते बघा. तर हे बघा, हा मोहर सर्कल आहे. ठीक आहे. एक्स ऍक्सिस वर सिग्मा असतो म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, वाय ऍक्सिस वर शियर स्ट्रेस. तर हा जो आहे मॅक्झिमम शियर स्ट्रेस इथे येईल बरोबर, टाऊ मॅक्स. तो किती येईल? दिस इज नथिंग बट रेडियस ऑफ द मोहर सर्कल, बरोबर. तर आन्सर इज इक्वल टू द रेडियस ऑफ द मोहर सर्कल. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. बघा, हा 2 एक्झाम मध्ये आलेला आहे. ऑन अ प्रिन्सिपल प्लेन द शियर स्ट्रेसेस, हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. शियर स्ट्रेस जो असतो हा 0 असतो. ठीक आहे. प्रिन्सिपल प्लेन वर शियर स्ट्रेस इज ऑलवेज 0. क्वेश्चन नंबर 4 आसाम मध्ये आलेला, आसाम इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्झाम मध्ये, गेट मध्ये आलेला आहे. पंजाब पब्लिक सर्व्हिस कमिशन AE मध्ये आलेला आहे. 3 इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. बघूयात काय क्वेश्चन. सिग्मा 1 आणि सिग्मा 2 आर दी मेजर अँड मायनर टेन्साइल स्ट्रेसेस. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ टँजेन्शियल स्ट्रेस, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ टँजेन्शियल स्ट्रेस यांचा डिफरन्स बाय 2. आन्सर इज दिस, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. आन्सर इज D. क्वेश्चन नंबर 5 बघा, हा EAC मध्ये आलेला क्वेश्चन आहे. काय विचारलंय? बॉडी इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट टेन्साइल स्ट्रेस ऑफ 300 in one plane accompanied by a simple shear stress of 200 MPa. मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस विचारलाय. तर गिवन डेटा काय आहे? सिग्मा इज 300. अजून इन वन प्लेन म्हणजे सिग्मा एक्स, याला आपण सिग्मा एक्स कन्सिडर करू. शियर स्ट्रेस 200 MPa, टाउ इज 200 MPa. इन वन प्लेन म्हटलं आपण याला सिग्मा एक्स कन्सिडर करू. व्हॉट वुड बी द मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस विचारलाय. तर लक्षात ठेवा, मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस सिग्मा 1 इज सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय बाय 2 प्लस अंडर रूट सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय बाय 2 होल स्क्वेअर प्लस टाऊ स्क्वेअर. तर इथे बघा, फक्त सिग्मा एक्स येतं, ही व्हॅल्यू काय येते? 0 येते. इथे पण 0 येईल, सॉरी 0 येईल.
ठीक आहे, हे झालं 0. मग हे इक्वेशन काय येईल आपल्यासाठी? सिग्मा एक्स बाय 2 प्लस अंडर रूट सिग्मा एक्स बाय 2 स्क्वेअर प्लस टाऊ एक्स वाय किंवा टाऊ स्क्वेअर. बरोबर, त्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात तिथे. सिग्मा एक्स काय आहे? 300 बरोबर, प्लस अंडर रूट सिग्मा एक्स बाय 2 म्हणजे 150 स्क्वेअर प्लस टाऊ 200 स्क्वेअर. बरोबर, ते किती झालं? 150. तर हे जर कॅल्क्युलेट केलं तर किती येते व्हॅल्यू? कॅल्क्युलेशन करा. तर हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे येतं 250 प्लस 150 किती येतं? हे 400. बरोबर, आन्सर येतं 400. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. ओके, जाऊयात पुढच्या क्वेश्चन कडे. If a body carries two unlike principal stresses, the maximum shear stress is given by. तर बघा, मॅक्झिमम शिअर स्ट्रेस काय येईल? हाफ ऑफ द डिफरन्स ऑफ द प्रिन्सिपल स्ट्रेसेस, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 बाय 2. आन्सर इज ऑप्शन नंबर सी. हा छत्तीसगड पब्लिक सर्व्हिस कमिशन एई मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ऑप्शन इज आन्सर नंबर सी. क्वेश्चन नंबर 7, मॅक्झिमम टँजेन्शियल स्ट्रेस सिग्मा टी याची एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. सिग्मा एक्स साइन 2 थीटा बाय 2 इज मॅक्झिमम इफ थीटा इज इक्वल टू. तर इथे बघा, प्रिन्सिपल प्लेनची कॉन्सेप्ट लावण्याची गरज नाही. हे बघा, कर्नाटका पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये दोनदा आलाय, त्यांच्या आरटीओच्या एक्झाम मध्ये पण आलेला आहे. तर बघा इथे काय दिलंय? सिग्मा एक्स साइन 2 थीटा अपॉन 2. तर बघा, याची व्हॅल्यू जर मॅक्झिमम पाहिजे म्हणजे साइन 2 थीटा हा मॅक्झिमम पाहिजे. बरोबर, आणि साइन थीटा कधी मॅक्झिमम येतो? जेव्हा थीटा 90 डिग्री असतो तेव्हा साइन थीटा किती येतो? 1. पण इथे 2 आहे म्हणजे हा थीटा किती पाहिजे? 45. 45 इंटू 2 किती होता? 90. त्यावेळेस काय साइन 90 किती येईल? 1. आणि तेव्हा याची मॅक्झिमम व्हॅल्यू येईल. आणि तेव्हा म्हणजे क्वेश्चन तोच विचारलेला आपल्याला, मॅक्झिमम व्हॅल्यू कधी येईल? 45 डिग्री जेव्हा असेल थीटा तेव्हा याची व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे. ऑप्शन इज आन्सर इज ऑप्शन नंबर ए. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट प्रिन्सिपल प्लेन इज ट्रू? तर हे बघा, परत तेच हे बघा, SSC JEE मध्ये आलेला क्वेश्चन आहे. जिथे नो शिअर स्ट्रेस आहे दॅट इज प्रिन्सिपल प्लेन. एकदम सिंपल आन्सर आहे. व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ शिअर स्ट्रेस ऑन द प्रिन्सिपल प्लेन? तोच क्वेश्चन SSC JEE मध्ये सेम इयर फिरून विचारलाय. ते शिअर स्ट्रेस 0 दॅट इज प्रिन्सिपल प्लेन. आता काय विचारलं हे बघा, AMBI 2017चा क्वेश्चन आहे MPSC. अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन अँड मायनर प्रिन्सिपल प्लेन फॉर अ स्ट्रेन बॉडी. तर लक्षात घ्या, प्रिन्सिपल प्लेन्स हे 90 डिग्री म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. आन्सर इज 90 डिग्री. ऑप्शन नंबर 4. तर आजचे 10 क्वेश्चन्स अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेले आहे प्रिन्सिपल स्ट्रेस आणि स्ट्रेनचे. पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिक सोबत आपण भेटूयात. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कॉमेंट्स करा. टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तिथे जॉईन करून पण तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. या क्वेश्चन्सची PDF तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपवर मिळेल. खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती लिंक यूज करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप प्रॅक्टिसिंग, कीप रिवाइजिंग अँड टेक केअर ऑफ युअरसेल्फ. थँक्यू.